आणि आता आणखी एक मोठी बातमी आलेली आहे। जकात बंदीनंतर पर्यायी सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी पोलीस प्रशासनाला ऑडिट करण्याचे निर्देश दिलेले आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेसाठी शासनाने हा निर्णय घेतलाय। माझानं जकात बंदीनंतरच्या सुरक्षा पाठपुराव्याला आता यश आलेलं आहे। जकात बंदीनंतर सुरक्षा यंत्रणेचा आता ऑडिट केलं जाणार आहे। कायदा आणि सुव्यवस्थेसाठी शासनाने हा प्रस्ताव मागवलेला आहे। वैभव आपल्यासोबत आहे। वैभव, नेमके काय अपडेट आहे या संदर्भात? या संदर्भात गृह राज्यमंत्री आहेत रणजित पाटील यांनी ही सविस्तर माहिती आहे ते ऑडिट करण्याचे आदेश आहेत ते कायदा व सुव्यवस्था प्रशासनाला दिलेले आहेत। जकात बंदीनंतर पर्यायी सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी आता नेमकी गरज काय असणार आहे, किती बजेटची तरतूद असणार आहे याची सविस्तर माहिती आहे ते आता गृह खात्याकडून मागवण्यात आलेली आहे पोलिसांकडून। आणि हा जो ऑडिट झाल्यानंतरचा जो नेमका प्रस्ताव येईल मग तो प्रस्तावावर नेमकं किती बजेट लागेल, काय नेमकी बजेटची तरतूद करावी लागेल, एकूण जकात नाके किती आहे, त्याचा फायदा त्या जागेचा फायदा कसा घेता येईल, त्यासाठी किती मनुष्यबळ लागेल, काय साधन सामुग्री लागेल याची संपूर्ण माहिती आहे ते गृह खातं घेणार आहे। आणि खऱ्या अर्थानं आता जकात नाक्यांवरची जी सुरक्षता आहे ती वाढवण्यासाठी आता गृह खात्याने देखील पावलं उचललेली आपल्याला पाहायला मिळतात। अमोल, वैभव, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।